हे आत्ता आपण मुळा नदीच्या पात्रात आहोत. ही गोष्ट जी दाखवायची आहे ती हे बघा, नदीचं पात्र हे इथं आहे आणि भराव बघा कसा टाकायला चालू केला. हा इकडनं हा संपूर्ण हा नदी पात्रातला भराव आहे. म्हणजे हा जर बघितलं, नदीचं नॅचरल पात्र इथं आहे आणि तिथून जवळपास हे 20-30 फूट हे अलीकडं आलेले आहेत आणि हे सगळंच्या सगळं हे नदी पात्रामध्ये हा सगळा भराव टाकलेला आहे. आपण लहानपणी कावळ्याची गोष्ट ऐकली होती की ज्याच्यामध्ये तो पाणी वरती आणण्यासाठी घागरीमध्ये दगडं टाकतो. अशाच पद्धतीनं नदी सुधारमध्ये नदी पात्रामध्ये, मी म्हणतो ब्लू लाईन तर लांबची गोष्ट आहे, नदी पात्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भराव टाकला चालला आहे. म्हणजे नदीची जी नॅचरल वॉटर कॅरिंग कॅपॅसिटी असते ती कुठेतरी बुजवली चालली आहे. मित्रांनो, 100% ही पाण्याची लेवल अजून वरती वाढणार आहे. आणि हे एम्बँकमेंट्स आणि बाकीच्या ह्याच्यानुसार हे हजारो ट्रक हा सगळा भराव ह्या नदी पात्रात टाकला गेला आहे. त्यामुळं अजून एक आहे, नदीची रुंदी बघा, नदीची रुंदी 50%पेक्षाही कमी करून टाकलेली आहे. पलीकडची ती रामनदीची देवराई आहे आणि हे इकडची पिंपळे निलक स्मशानभूमी, दादा स्मशानभूमीच्या खालची भाग आहे. पण हे बघा, 50%च्या वरती नदी ह्यांनी बुजवायला सुरू केली आहेत आणि इथंच ते पुढे जे मशिनरी दिसतात आहेत इथंच एम्बँकमेंटचं देखील काम चालू आहे. 100% हे पाणी हे एम्बँकमेंट्सला क्रॉस करून पुढे शहरांमध्ये जाणार आहे. त्यामुळे नदी सुधारमध्ये हा प्रकल्प नदीसाठी आहे की आणखी कशासाठी, हे कुठंतरी विचार करण्याची गरज आहे.